आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार बॉबी देओल यांच्यावर आरोप आहे की यांनी कुटुंबाची परंपरा मोडली. हे बघा, कुटुंबाची परंपरा होती. धर्मेंद्रजींनी कधीही विलनचा रोल नाही केला, निगेटिव्ह रोल नाही केले. सनीने कधीही निगेटिव्ह रोल नाही केला. पण तुम्ही विलन बनलात, निगेटिव्ह रोल केलात, बाबा निराला. हा तो जपनाम जपनाम. कसं आहे की माझं मी जेव्हा वाईट काळातून बाहेर निघालो तेव्हा OTT प्लॅटफॉर्मने मला खूप मदत केली. मला माझ्या एकट्याचीच नाही तर किती ॲक्टर्स टेक्निशियन्सना OTT प्लॅटफॉर्मवरती काम मिळालं आहे. आणि तोपर्यंत मी ठरवलं होतं की मी इतके सिनेमे बघितले आपल्या लाईफमध्ये. हिरो असतो, परंतु जास्त करून काही कॅरेक्टर्स असे असतात सिनेमामध्ये जे तुम्ही थिएटरमधून जेव्हा बाहेर निघता तेव्हा तुमच्याबरोबर राहतात. तर मी डिसाईड केलं की मी तसे कॅरेक्टर्स चूज करेन, मी तसे कॅरेक्टर्स प्ले करेन. म्हणजे रेपिस्ट, करप्ट, बेईमान. आणि ते सुद्धा बाबाच्या नावावर. नाही. तुम्ही मला नाही, मी असा विचार करून नव्हतं केला तो रोल. जेव्हा मी प्रकाशजींकडे गेलो होतो तेव्हा मला कुठे माहित होतं की मी गोष्ट ऐकत होतो. मला वाटलं तो पोलीसवाल्याचा रोल ऑफर करतील, जो दर्शनने प्ले केला आहे. तर जेव्हा संपूर्ण गोष्ट जितकं होतं सिनॉप्सिस ऐकवलं आणि मी म्हणालो इंटरेस्टिंग आहे, तर प्रकाशजी म्हणाले आय वॉन्ट यू टू प्ले द बाबा. मी म्हणालो हे तर मी विचारही नव्हता केला. तर मग जेव्हा मी आणि जेव्हा तुमच्याकडे काम नसतं ना आणि असे रोल्स मिळतात जे तुमची इच्छा आहे की तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर असता, तर मी म्हणालो नक्कीच करेन मी. हे माझ्यासाठी चॅलेंज आहे. आणि जो सिनेमा आहे म्हणजे जे ॲक्टर्स आम्ही करतो, आम्ही रिअलमध्ये कोणाचं खून नाही करत, कोणाची हत्या नाही करत, काही करत नाही. आम्ही फक्त परफॉर्म करतो. नाही, लोकांनी खटला केला तुमच्यावरती की तुम्ही बाबांना, आश्रमना बदनाम केलं. बदनाम केलं. त्यामुळेच तर टायटल चेंज झालं. आधी आश्रम होतं, त्याच्यानंतर ते झालं बदनाम आश्रम. कदाचित म्हणूनच चेंज केलं टायटल. आणि काही लोक म्हणतात हे जे बाबा राम रहीम यांच्या लाईफवरती होतं, काही लोक म्हणाले हे आसाराम बापू यांच्या लाईफवर होतं. मी ॲक्च्युली कुठल्याही बाबाची लाईफ फॉलो केलेली नाही, परंतु आपल्या सोसायटीमध्ये जे होतं, मूव्हीज त्यालाच रिफ्लेक्ट करते. तेच दाखवायचं असतं की आपल्या सोसायटीमध्ये असे लोक आहेत आणि गोष्ट तेव्हाच तुमच्या लक्षात येते, तेव्हा तुम्ही त्याचं दुःख समजू शकता, त्याचा चांगुलपणा समजू शकता आणि म्हणूनच इतका मोठा हिट झाला तो शो. कारण कित्येक शहरांमध्ये, छोट्या गावांमध्ये असे बाबा आहेत, जे चांगले आहेत, काही खूप चांगले आहेत आणि काही 1-2 वाईट असतात, ज्यांनी इतक्या लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. तुम्हाला कुठल्या वाईट बाबांनी इन्स्पायर केला हा रोल करण्यासाठी? मी कधी ॲक्च्युली YouTube जास्त बघत नाही, हे सगळं बघत नाही कोण काय करत आहे. मी खूप लांब राहतो या गोष्टींपासून, कारण आपलं जग एक वेगळ्या काळाकडे जात आहे. ज्या प्रकारे जात आहे माहीत नाही काय होणार आहे माणसांबरोबर. एकदम जी डेप्थ असायची माणसांमध्ये ती शॅलो होत आहे, सगळं मटेरियलिस्टिक होत आहे. तर मी या गोष्टींपासून लांब राहतो, कारण ज्या वातावरणात माझा जन्म झाला आहे आणि ज्यामध्ये मी मोठा झालो आहे त्यामध्ये हे असं काही नव्हतं. तर मी कधी काही फॉलो नाही केलं असं मला आठवतं सुद्धा. जेव्हा प्रकाशजींकडे गेलो होतो तर मी म्हणालो, प्रकाशजी मला सरळ म्हणाले, "काही बघू नकोस, कुठल्याही बाबाचा YouTube व्हिडिओ बघू नकोस. केवळ इतकं डोक्यामध्ये ठेव, जेव्हा तू बोलतोस लोक ऐकतात." आणि मग मी तेच डोक्यामध्ये ठेवलं. कारण तुम्हाला वाटत होतं काहीतरी चुकीचं करतोय, कारण तुम्ही बाबांना नाही सांगितलं की तुम्ही हा रोल करताय, कारण आपल्या भावाला नाही सांगितलं की कुठला रोल जसं तुम्ही करताय. सुरुवातीला जेव्हा प्रश्न मला विचारला, आरोप जेव्हा लावला माझ्यावरती की परंपरा तोडली. माझे पप्पा आणि दादा ते लोकांना कशाप्रकारे आवडायचे आणि त्यांना कधीच निगेटिव्ह नव्हतं करायचं. पप्पांनी एकदा निगेटिव्ह केलं होतं एका सिनेमामध्ये इंद्रकुमारजींबरोबर, जिथे पप्पा त्यांना खूप प्रेम मिळालं होतं, परंतु ते एकदाच होतं. आणि परंतु मला ॲज अन ॲक्टर नव्हतं वाटत की सगळ्यांनी तेच फॉलो करावं, कारण माझ्यासाठी ते वर्क नव्हतं करत. कारण मी म्हणूनच ॲज अन ॲक्टर मला नोटीस व्हायचं होतं ॲक्टर म्हणून. कारण मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला एक ॲक्टर म्हणून ॲक्सेप्ट केलं जातं, तेव्हा तुमची इनिंग मोठी होते. तर हो, मला माहीत होतं मी पप्पा आणि दादांना सांगेन आणि आईला सांगेन की हा असा शो करत आहे मी, तर त्यांनी नक्कीच नकार दिला असता. हे तर सोडा, तुम्ही रात्री 2 वाजता सलमानचा फोन आला होता मला, की "बॉबी असं ऐकलं आहे की तू हा शो करतोयस." मी म्हणालो आणि मी त्याला प्रेमाने मामू म्हणतो.
म्हणालो, "मामू नाही, ते तसं नाही आहे. याच्यावरती बेस्ड आहे." मी म्हणालो, "याच्यावरती काही नाही आहे. हे सगळ्या बाबांवरती बेस्ड आहे." तर मग अच्छा आहे म्हणाला, "ठीक आहे." तर आय पीपल मग यू नो जेव्हा धरमजींनी बघितला शो तेव्हा कान ओढले? नाही ॲक्चुअली पप्पा खूप कमी बघायला लागले होते गोष्टी जेव्हा ते सगळं सिनेमा येऊ लागले. पण त्यांना फोन येऊ लागले. माझ्या आईला फोन येऊ लागले त्यांच्या मैत्रिणींचे, की "आम्ही तुमच्या लहान मुलाची आश्रम बघितली. खूप चांगलं काम केलं आहे त्याने." मी म्हणालो, "चांगलं काम केलं आहे मी?" मग माझ्या पप्पांना त्यांच्या मित्र वगैरे ओळखायचे. त्यांना सांगू लागले, की तुमच्या मुलाने काय काम केलं आहे आश्रममध्ये, खूप कमालीचा शो आहे. आणि मग माझ्या भावाला, दादाला फोन येऊ लागले त्यांच्या मित्रांचे, त्यांचे बेस्ट जे मित्र आहेत, त्यांचे मला बॉबीचा नंबर दे म्हणायला लागले, कॉल करायचा आहे. त्यांना सांगायचं आहे, की किती चांगलं काम केलं शोमध्ये. तर मला खूप छान वाटलं हे बघा इव्हेंच्युअली एक ॲक्टर म्हणून तुम्हाला हवी असते तुमची स्वतःची इंडिव्हिज्युअलिटी. यू हॅव टू हॅव युअर ओन वे ऑफ लुकिंग ॲट युअर प्रोफेशन. कारण आम्ही एकत्र राहिलो डेफिनेटली पप्पा इतके मोठे सुपरस्टार आहेत, लेजंड आहेत पप्पा तर आणि दादा इतके सुपरस्टार आहेत. तर त्यांचं ओझं असतं तुमच्यावरती. तर लोक असा विचार करतात, की बॉबीसुद्धा तसेच रोल करेल आणि मी खूप लकी आहे ओ-टी-टी प्लॅटफॉर्ममुळे मला, की वेगळ्या पद्धतीचा रोल करायला मिळाला. जसं मी क्लास ऑफ 83 केला, मग मी आश्रम केलं, मग मी लव्ह हॉस्टेल केलं. लव्ह हॉस्टेलमध्ये सुद्धा निगेटिव्ह कॅरेक्टर होतं. मग मी बॅड्स ऑफ बॉलिवूड केली, जी इतकी मोठी हिट झाली. तर आज म्हणजे तुमचे वेल आहेत सलमान खान, ते काय म्हणाले हा रोल पाहिल्यानंतर? नाही, ते खूप खुश होते. मामू इतका गोड माणूस आहे ना सलमान, म्हणजे त्याला फक्त द्यायचं माहिती आहे. त्याचं इतकं मोठं मन आहे. त्याला कायम प्रत्येकाला आनंदी ठेवायचं असतं आणि मला वाटतं त्यामुळेच पप्पा म्हणायचे, की हा माझ्यासारखा आहे. त्यांच्या सिमिलर क्वालिटीज होत्या. मी मी कायम म्हणायचो, की जेव्हा मला फोन आला रेस 3साठी त्यावेळी त्याच्या आधी एकदा आम्ही CCL एक सेलिब्रिटी क्रिकेट लीग आहे आणि मी दाढी वाढवली होती. मी काहीतरी ट्राय करत होतो एक प्रोजेक्ट करण्यासाठी. तर गोष्टी काही घडत नव्हत्या. तर सलमान भेटला. मला म्हणाले, "ही दाढी काय वाढवून ठेवली आहेस तू? शेव्ह कर, किती सुंदर दिसतोस तू." मी म्हणालो, "नाही मामू मी एक सिनेमा बनवण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्यासाठी वाढवली आहे." म्हणाला, "हे बघ बॉबी, जेव्हा माझं करिअर चालत नव्हतं व्यवस्थित, तेव्हा मी संजय दत्तच्या पाठीवर चढलो, मग तुझ्या भावाच्या पाठीवर चढलो." तर मी म्हणालो, "मला तुझ्या पाठीवर चढू दे." आणि त्याला ती गोष्ट लक्षात राहिली आणि काही वर्षानंतर त्याने मला फोन केला, "बॉबी, शर्ट काढणार का?" मी म्हणालो, "मी काहीही करेन." आणि तसा मला रेस 3 मिळाला आणि रेस 3मुळे मला खूप बेनिफिट झालं. कारण म्हणजे सलमान हा मासेसचा सुपरस्टार आहे. सगळे त्याच्यावर इतकं प्रेम करतात, सगळे त्याचे सिनेमे बघतात. मला संधी मिळत होती त्याच्या सिनेमामध्ये येण्याची. तर लोक जे बॉबी देओलला ओळखत नव्हते, त्याला ओळखू लागतील आणि दॅट रिअली हेल्प्ड मी. ही तुमची गोष्ट अगदी खरी आहे. सलमानचं मन खूप मोठं आहे आणि कायम इतरांची मदत करण्यासाठी तत्पर असतात. परंतु दाढीशी त्यांना प्रॉब्लेम होता. मी असं ऐकलंय तुमच्या मम्मीला सुद्धा दाढीशी प्रॉब्लेम आहे. हो, आईला तर आहेच ना. आईला तर कधीच असं वाटत नाही. ॲक्चुअली माझी ती म्हणते, "काळी कर जरा, पांढरी का ठेवली आहे? माझा मुलगा आहेस, तू सगळ्यात लहान आहेस, ही पांढरी का ठेवतोस तू?" मग मी आईला समजावत राहतो, की कॅरेक्टर असं आहे आणि मी ठेवावी लागते पांढरी दाढी. पण हा जो बाबा निरालाचा तुम्ही निगेटिव्ह रोल केला यामुळे खूप पॉप्युलॅरिटी मिळाली. यामुळे सुद्धा सिनेमांमध्ये निगेटिव्ह रोल मिळू लागले, ॲनिमलमध्ये. ॲक्चुअली मी जेव्हा ॲनिमलबद्दल विचार करतो, तेव्हा मला नाही वाटत निगेटिव्ह होतो मी. कारण मी एक ग्रे कॅरेक्टर होतो. ज्याच्या आयुष्यामध्ये त्यानं आपलं सगळं काही आपल्या ग्रँडफादरला आत्महत्या करताना पाहिलं आणि हे सगळं झालं. मोठी फॅमिली होती, त्यांना काढून बाहेर फेकले गेले. तर त्याच्या आतमध्ये तो एक राग होता, एक असं होतं की मी रिव्हेंज घेईन आणि त्यामुळे माझं कॅरेक्टर असं होतं. परंतु हो, जर तुम्ही व्हिज्युअली बघाल तर क्लायमॅक्समध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही मला आणि रणबीरला लढताना बघता, तेव्हा तुम्हाला समजत नाही कोणाची साथ द्यावी. कारण दोघांची गोष्ट सारखीच आहे. आणि मी खूप लकी होतो ते CCLमुळे मला तो रोल मिळाला. मी दाढी वाढवून ठेवली होती आणि तर संदीप रेड्डी वांगा आले मला भेटायला आणि मला दाखवलं. म्हणाले, "हे फोटोग्राफ बघा, बघा." ती CCLच्या वेळचे होते. तेव्हा माझी दाढी होती. तर मला म्हणतात, "हे मला एक्सप्रेशन हवेत, हा लूक हवा आहे." बघा दाढी कामी आली ना. रणबीरला वाईट नाही वाटलं का, की तुम्ही त्यांना मारता, खाली पाडता आणि मग सिगारेट शिलगवता? मी सांगू, माझे 2 फेव्हरेट ॲक्टर्स आहेत. एक आहे रणबीर आणि एक आहे आलिया. आणि मी इतका आनंदी होतो. आधी तर मला संदीपबरोबर काम करायचं होतं आणि त्यावर रणबीर सिनेमामध्ये होता.
तो इतका डाऊन टू अर्थ आहे, म्हणजे इतका मोठा स्टार असून सुद्धा जेव्हा तो सेटवरती असतो, तेव्हा असं वाटत नाही. तो सगळ्यांशी बसून बोलत असतो, सगळ्यांशी भेटत असतो आणि जर एखादा दुसरा ॲक्टर असता, जसं तुम्ही म्हणाला, की त्याच्या पाठीवरती येतो, तो त्याच वेळी ऑन द स्पॉट संदीपने डिसाईड केलं, की "बॉबी तू पंच करेल आणि त्याच्यावरती पडशील आणि तू सिगारेट पेटवशील." कोणी दुसरा ॲक्टर असता तर तयार नसता झाला. परंतु त्याच्यामध्ये इतका सेल्फ कॉन्फिडन्स आहे, एक ॲक्टर म्हणून, की जे डायरेक्टरला हवं असतं ते सिनेमासाठी गरजेचं आहे. त्यामुळे तो कधीच काही बोलला नाही. आणि ते ऑन द स्पॉट झालं. माझे फेव्हरेट आहेत रणबीर कपूर आणि आलिया. तर इतकं भेटणं वगैरे नाही होत, परंतु मी त्याला लहानपणापासून पाहिलंय. आलियाबद्दल सुद्धा मी सोशल मीडियावर पाहिलं, की अल्फाच्या सेटवरती तुमचा वाद झाला, काहीतरी मतभेद झाले हां, मला आलियाशी. सुद्धा कोणीतरी मित्राने पाठवलं काहीतरी स्नॅपशॉट त्या गोष्टीचा. तर मला सुद्धा आश्चर्य वाटलं. मी म्हणालो, "हे काय लोक इतके म्हणजे काहीही लिहित असतात, काहीही बनवत असतात." तर माझा अल्फा सिनेमा जो आहे त्याच्यामध्ये मी आता रणवीरसोबत सिनेमा केला आणि मला जेव्हा समजलं, की मी आणखी एक ऑफर झाली मला सिनेमा आलियाबरोबर. मी म्हणालो, "हे काय होतंय माझ्याबरोबर?" दोन्ही माझे फेव्हरेट ॲक्टर्स दोघांबरोबर काम करायला मिळत आहे मला. तर इट वॉज सो नाईस. इतकी चांगली ॲक्ट्रेस आहे फर्स्ट ऑफ ऑल, इतकी प्रोफेशनल आहे, इतकं हार्डवर्क करते ती. तिला फाईट सिक्वेन्स करायचं, इतकं सगळं करायचं आणि ती एकदम प्रिपेअर्ड होती. तर मला समजलं नाही कोणी काय विचार करून हे लिहिलंय. आणि त्याच्यानंतर असं सुद्धा नाही, याच्यानंतर असंही म्हणाले, की बॉबी इतका निराश होता, की आदित्य चोप्राने त्याला आणखी एक सिनेमा ऑफर केला आहे. आता आता मी आय कान्ट गो अराउंड प्रूव्हिंग द पॉइंट टू एनीबडी, बट इट इज नॉट ट्रू अँड आय एम लकी दॅट आय एम हिअर. तुम्ही हा प्रश्न विचारला आणि मी तुम्हाला याचं उत्तर देत आहे. कारण हे काय आहे, की जास्त तर तुम्ही सगळे Instagramच्या प्रभावाखाली असता. त्यामध्ये 90% गोष्टी खऱ्या नसतात. त्या म्हणजे त्यामध्ये इतकं खरं असतं, परंतु इतकं काही खरं नसतंही. ते तेच असतं, परंतु आम्हा सगळ्यांना सवय आहे. आणि पण ही गोष्ट खरी आहे का, की ॲनिमलमध्ये रोल केल्यानंतर तुमचं प्राण्यांवर इतकं प्रेम वाढलं, की पुढच्या सिनेमाचं नाव बंदर ठेवलं? दॅट वॉज अ गुड वन. दॅट वॉज अ गुड वन. रजतजी, दॅट वॉज अ गुड वन. ॲक्चुअली जेव्हा सिनेमा बनवत होते ना, तेव्हा मी निखिल जे आमचे प्रोड्युसर निखिल द्विवेदी त्यांनी जुनं गाणं शोधलं. जे त्याचे लिरिक्स खूप पॉप्युलर झाले. कम ऑन बेबी, दिल किसको देगी. तर आम्हाला इतकं आवडलं. मी म्हणालो सिनेमाचं टायटल असलं पाहिजे, कम ऑन बेबी दिल किसको देगी. तर ते तर आम्ही असंच चेष्टा-मस्करी करत असतो सेटवरती. पण बंदर रिअली सूट्स द फिल्म. कारण गोष्ट अशी आहे, खऱ्या स्टोरीवर आधारित आहे. जसं लहानपणी कदाचित तुम्ही पाहिलं असेल, इट वॉज अ लॉट ऑफ क्रुएल्टी टुवर्ड्स ॲनिमल. माकडाला घेऊन फिरायचे आणि ते डमरू वाजवायचे आणि माकडाचा नाच दाखवायचे. तर मदारी जे आहे, तर ते गोष्ट तशीच आहे. माणसाबरोबर असंच होत आहे, की लाईफ त्याला नाचवत आहे, अडकलेला आहे तो आणि हे खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी कारण मी कायम जे कॅरेक्टर्स प्ले केले आहेत, ते लार्जर दॅन लाईफ केलेत. तर तुम्ही इतके कंडिशन होता लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर प्ले करण्यासाठी, की जेव्हा तुम्हाला एखादं रिअल कॅरेक्टर प्ले करावं लागतं इन द सेन्स नॉर्मल जसे तुम्ही बोलत आहात, मी बोलत आहे. खूप अवघड असतं. म्हणजे तर हा निगेटिव्ह रोल आहे का? यामध्ये खलनायक आहात तुम्ही? नाही असं काही नाहीये. असं काही नाहीये. तो प्रमोद तो थोडासा लोकांना थोडासा कन्फ्यूज करतो. नाही, नाही. सवय झाली आहे तुम्हाला विलन बघण्याची. आणि इथे मी इतका प्रयत्न करत आहे, की मी थोडे पॉझिटिव्ह रोल्स मला मिळावे, परंतु आपण तर आपल्या इंडस्ट्रीमध्ये एकदा तुमची इमेज बनली, तर सगळे तुम्हाला त्याच रोलमध्ये बघतात. ते त्याच रूपामध्ये बघायचं असतं त्यांना. जनतेला विचारूया कोणत्या रूपामध्ये बघायचंय? आम्ही सोशल मीडियावरती तुमचे खूप मीम्स पाहिले जे खूप व्हायरल झाले. लॉर्ड बॉबी, डीजे बॉबी. तर तुम्ही आम्हाला या मागची गोष्ट सांगू शकता का? सुरुवातीला थोडासा ट्रोल झालो होतो मी. कारण आम्ही लोक जेव्हा काम नसतं तेव्हा इव्हेंटला बोलवतात, थोडेसे पैसे मिळतात वगैरे. ठीक आहे. तर मी एक दिल्लीमध्ये इव्हेंट होता, तर मी गेलो. एक नाईट क्लब होता, तर ते म्हणाले, की "तुम्ही कन्सोलच्या मागे जाऊन उभे राहा. लोकांना वाटेल, की तुम्ही म्युझिक प्ले करत आहात आणि तुम्ही निघून जा." म्हटलं, "ठीक आहे." तर मी गेलो आणि ऑब्व्हियसली बॉबी देओल आहे, तर माझे बॉबी देओलचे गाणे वाजवतील. लोकसुद्धा आहेत, तर बॉबी देओल आला, तर बॉबी देओलची गाणी वाजतील. आणि मी डी-जे नाही अजिबातच. माझे इतके फॅन्स आहेत, म्हणजे इतकं प्रेम देतात आमच्या फॅमिलीला. त्यांनी हे सगळं ट्रोलिंग बरोबर उभे राहिले आणि त्याच्या अगेन्स्ट गेले आणि त्यांनी सगळ्यांना म्हणजे त्यांना जाणीव करून दिली, की बॉबी हा नेमका काय आहे आणि तिथूनच माझं नाव कदाचित लॉर्ड बनलं. आणि मी इतका ब्लेस्ड आहे कारण पप्पांमुळे आम्हाला इतकं प्रेम मिळतं. आणि हे खूप छान आहे, की लोक म्हणजे मी कधी विचार नव्हता केला, की मला लोक लॉर्ड म्हणतील.
तर आणि हे फक्त प्रेमामुळेच झालंय आणि आदर आणि आणि मी काय म्हणू, आय एम व्हेरी ब्लेस्ड. आणखी एक प्रश्न घेऊ शकतो? ॲनिमल मूव्हीमध्ये तुमची फेमस डान्स स्टेप आहे ना, जमाल कुडूस सॉन्गवर. सर, ते आजकाल प्रत्येक लग्न पार्टीमध्ये वाजत असतं. कुणी ना कुणी आपल्या डोक्यावरती ग्लास ठेवून ती डान्स स्टेप करत असतो सर. एकदा तुम्ही ती डान्स स्टेप आमच्यासाठी कराल का? आता मी डान्स कुठून करणार? मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की त्या गाण्याबद्दल की कसा झाला तो डान्स. आता मला माझं सिक्वेन्स आहे, माझं लग्न होणार आहे आणि मी तिथे खूप आनंदी आहे आणि म्युझिक वाजतं आणि मी डान्स करतो आणि संदीपने कुठला कोरिओग्राफर नव्हता आणला. ते म्हणाले, "तू डान्स कर बॉबी." मी म्हणालो, "यार, मी आजपर्यंत कोरिओग्राफरशिवाय डान्स नाही करू शकत मी कधी." तर जेव्हा मी डान्स करायला सुरू केलं, तर त्याने कट केलं आणि म्हणाला, की "तू बॉबी देओल वाटत आहेस." मी म्हणालो, "आणखी काय वाटणार?" तर सौरभ सचदेवा जे माझे ब्रदर प्ले करतायत सिनेमामध्ये, तर ते म्हणाले, की "चल तू डान्स करून दाखव मला. तू कसा करतो ते डान्स मला दाखव." तर मी म्हणालो, "चल ठीक आहे, याची स्टाईल वेगळी आहे, याला फॉलो करूया." तर माझ्या हातामध्ये ग्लास होता, तिथे त्या शॉटमध्ये. तर मी म्हणालो, "यार." एकदमच माझ्या डोक्यामध्ये आलं, की जेव्हा मी पंजाबला जायचो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, थंडीच्या सुट्टीमध्ये, पप्पांबरोबर मैफिल जमायची, तर सगळे तिथे प्यायचे आणि प्यायल्यानंतर सगळे पंजाबचे पुरुष लोक अल्फा बनायचे आणि डोक्यावरती बॉटल ठेवायचे, ग्लास ठेवायचे. तर मी म्हणालो, "चला मी ग्लास ठेवून बघतो कसं वाटतं ते." आता मला काय माहीत, की ते इतकं पॉप्युलर होईल म्हणजे संदीपला इतकं आवडलं, की त्याने शूट केलं तसं आणि अशा प्रकारे शूट केलं. इट बिकेम लाइक व्हायरल थिंग म्हणजे मी म्हणजे जेव्हा मी बाहेर जाऊ लागलो, मुलं मला ओळखत आहेत. मी म्हणालो, "यार, ही तर अडल्ट फिल्म होती. लहान मुलं कशी ओळखतात मला?" नंतर मग सो नंतर समजलं, की त्यांनी रील्स पाहिल्या आहेत त्याच्या आणि त्याच्यामुळे ते इतकं इतकं पॉप्युलर झालं. तर आय वॉज व्हेरी हॅपी, की लहान मुलंसुद्धा मला ओळखत आहेत आता. मग आम्ही अपेक्षा करू का, की लहान मुलं बंदर बघायला जातील? नाही, नाही. ती सुद्धा अडल्ट फिल्म आहे. तर अजूनही सेन्सरमध्ये आहे आणि अडल्टच असेल. कारण त्याचा सब्जेक्टच असा आहे. आणि पण हे खूप इंटरेस्टिंग होतं, खूप चॅलेंजिंग होतं आणि मला जेव्हा मी तो सिनेमा करत होतो, आम्ही 12-13 तास शूट केलं दररोज आणि 27 दिवस, 26 दिवसांमध्ये सिनेमा संपवला. माझ्यासाठी तर एक वर्कशॉपसारखं होतं, ॲक्टिंग वर्कशॉप. अनुरागबरोबर म्हणजे मी इतकं शिकलो त्या फिल्मच्या दरम्यान, की कसं आपल्या आतमध्ये टॅप करायचं. एक ॲक्टर म्हणून ते इमोशन कसे आणायचे आणि जितके काही माझ्यासमोर ॲक्टर्स होते, इतके चांगले ॲक्टर्स होते ते. त्यांच्या एनर्जी बरोबर माझी एनर्जी आणखी इम्प्रूव्ह झाली. मी शिकलो आणि तो खूप ग्रेट एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी ॲक्टर म्हणून. कारण मी माझी सगळी लाज बाहेर फेकून दिली आणि अगदी निर्लज्ज एक असतं ना ॲक्टरने कायम निर्लज्ज राहिलं पाहिजे, इनिबिशन्स नसली पाहिजेत आणि या सिनेमासाठी ती रिक्वायरमेंट होती. तर मी खूप खूप मेहनत केली आणि मी बेस्ट देण्याचा प्रयत्न केला. माझ्या आणि इथे जितके लोक बसले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. तुमचा हा सिनेमा यशस्वी व्हावा. तुम्ही पुन्हा एकदा हिट व्हावा पॉझिटिव्ह रोलमध्ये.